ते तुमच्याकडूनच शिकलो. राघूच्या डोळ्यात अभिमान चमकला. काही महिन्यातच शिवाने गावातून तालुक्याच्या शहरात एक छोटंसं ऑफिस घेतलं. 4 संगणक, 2 कर्मचारी, एक छोटा कॉन्फरन्स टेबल आणि भिंतीवर स्वतःच्या कंपनीचं नाव. त्याच्यासाठी ते फक्त ऑफिस नव्हतं, ते त्याच्या आयुष्याचं पहिलं स्वप्न होतं, जे त्याने स्वतःच्या बळावर उभं केलं होतं. पहिल्या दिवशी गौरी आणि राघू दोघेही ऑफिस पाहायला आले. गौरीने आत पाऊल टाकताच आजूबाजूला नजर फिरवली. मी खूप खुश आहे, राघू आनंदाने म्हणाला आणि शिवाला कडकडून मिठी मारली. ही त्याच्या कष्टाची न बोलता दिलेली दाद होती. एक बाप आपल्या मुलाकडून काय अपेक्षा करतो, त्याने उंच भरारी घ्यावी हीच. शिवा आणि राघूच्या डोळ्यात पाणी होतं, आनंदाश्रू होते ते. शिवा लगेच म्हणाला, आत्तासाठी हे छोटं ऑफिस आहे, पुढच्या वर्षी मोठं ऑफिस घेऊ. राघूने हसत विचारलं, आणि मग आम्हाला आत येण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल का? आई बाबाला अपॉइंटमेंट देण्या एवढा अजून तरी मी मोठा झालो नाही. हे सगळं तर तुमचंच आहे आई बाबा, तुम्ही माझ्यासोबत होता म्हणून मी एवढ्या पुढे जाऊ शकलो. राघूने हे ऐकून त्याच्या खांद्यावर थोपटलं, तर गौरीचे डोळेसुद्धा शिवाच्या बोलण्याने पाणावले. ती स्वतः त्याला जन्म देऊ शकली नव्हती, तरी आज त्याने सख्या मुलापेक्षा जास्त दिलं होतं. शिवा, तू खूप मोठा हो. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. टू बी कंटिन्यू. शब्दवेदी.